जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटीटी परीक्षेची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे, एक्झामची तारीख देखील डिक्लेअर करण्यात आलेली आहे, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे आणि टीईटी जर आपण पास नाही झालो तर सीटीटीची परीक्षा आपण त्याच्या ऐवजी देऊ शकतो का, त्याविषयी देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण जी काही नोटिफिकेशन आलेली आहे आजच्या तारखेला। हे बघा, आपण आलेलो आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटला। या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी दिसत असेल, सीटीटी फेब्रुवारी 2026 ची पब्लिक नोटीस। आता या पब्लिक नोटीस मध्ये नेमकं काय आहे ते जर का आपण या ठिकाणी मित्रांनो क्लिक करून पाहिलं तर आपल्याला जे आहे एक पब्लिक नोटीस या ठिकाणी दिसून येते आहे। आता यामध्ये जर आपण बघितलं आजच्या तारखेची ही नोटीस आहे, इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन विल कंडक्ट द 21st एडिशन ऑफ सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ऑन 8th of March 2026 Sunday, paper 1 and 2. The test will be conducted in 20 languages in 132 cities all over the India. म्हणजे एकाच दिवशी पूर्ण भारतभरामध्ये एकाच दिवशी जे आहे 132 शहरांमध्ये आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 20 वेगवेगळ्या भाषांमध्ये सीटीटीची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। एक गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे की इथून पुढे बराचसा कालावधी आपल्याकडे आहे, सफिशियंट कालावधी आपल्याकडे आहे की आपण या परीक्षेची प्रॉपर पद्धतीने जी आहे तयारी या ठिकाणी करून घेऊ शकतो। ही इंग्लिश मध्ये आहे, इकडे जर आपण बघितलं तर ही हिंदी मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं जनरली की परीक्षा, पाठ्यक्रम, भाषा, पात्रता मानदंड किंवा परीक्षा शुल्क, परीक्षा शहर और महत्वपूर्ण तिथियों का विवरण युक्त विस्तृत सूचना बुलेटिन शीघ्र ही सीटीटी की आधिकारिक वेबसाइट पर डाला जाएगा। यानी आतापर्यंत जे आहे फक्त तारीख डिक्लेअर केलेली आहे, डिटेल मधल्या माहिती या ठिकाणी सांगितलेलं नाही, परंतु याच्यामध्ये काहीही चेंजेस होत नाही। शक्यतो सीटीटी आपल्या एक्झाम पॅटर्न मध्ये चेंजेस करत नाही, शहरांमध्ये चेंज करत नाही, काही एक्स्ट्राचे शहर ऍड होऊ शकतात। म्हणून आपण काय करायचं आहे, या ठिकाणी 8 फेब्रुवारी म्हणजे अजून जवळपास जे आहे 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आपल्याकडे आहे, त्या कालावधीचा आपल्याला या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे। सध्या आपलं एकच फोकस आहे आणि ते फोकस म्हणजे काय की सध्या जे काही आपण फॉर्म भरलेला आहे टीईटी परीक्षेचा, त्या टीईटी परीक्षेची तयारी आणि त्या तयारीकरिता तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। पेपर 1 करिता अप्लाय केलेला असेल, 2 करिता अप्लाय केलेला असेल, कोणत्याही मीडियम मध्ये अप्लाय केलेला असेल, तुमच्याकरिता अवेलेबल आहे अगदी एक्झाम ओरिएंटेड बॅच। या बॅचला तुम्हाला जे आहे सहजपणाने जॉईन करून घेता येणार आहे। उर्दू मीडियमचे कॅन्डिडेट असाल त्याकरिता देखील बॅचेस अवेलेबल आहे। आणि विशेष म्हणजे आता जी काही नोटिफिकेशन आलेली आहे टीईटीची आहेच आहे, आता सीटीटी होऊ घातलेली आहे 8 फेब्रुवारीला। दोघांची प्रॉपर स्टडी जर का तुम्हाला एकत्रित करायची असेल, कमीत कमी या ठिकाणी वेळामध्ये करून घ्यायची असेल तर तुमच्याकरिता कॉम्बो नावाची बॅच देखील अवेलेबल आहे। या बॅचचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता। आता हे तुम्हाला कुठे मिळणार आहे, हे तुम्हाला मिळेल मास्टर टीचर या आपल्या प्लॅटफॉर्मला, या आपल्या ऍप्लिकेशन वरती। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टेस्ट हव्या आहेत टीईटीच्या, तर बघा पेपर 1 च्या 20 आणि पेपर 2 च्या 20 अशा 40 टेस्ट आणि सब्जेक्ट वाईज 100+ या ठिकाणी जे आहेत टेस्ट तुमच्याकरिता अवेलेबल आहे। यात देखील गोष्टी तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळेल, या सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला मास्टर टीचर नावाच्या ऍप्लिकेशनवर। आणि विशेष म्हणजे जे आहे 1 रुपयामध्ये 2013 पासून 2024 पर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका या ठिकाणी परीक्षा परिषदेने घेतलेल्या आहे त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाणार आहे। नाव लक्षात ठेवा, मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मला तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील।